2 दिवसात तिला डिस्चार्ज मिळाला, पण तिचं शरीर निस्तेज होत चाललेलं. एका असाध्य रोगासारखं निस्तेज बनत होतं आणि आता तिचं शरीर पाहवत नव्हतं. ती बरी झाली होती, पण कायमची नाही. तिला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणी सांगू शकत नव्हतं. आता तिला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तीही तिच्या शरीरात उरली नव्हती. तिचा अंत निश्चित होता. पण हे का होतंय? उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती. हो, याचं उत्तर तीच देऊ शकत होती. तिला मदत हवी होती आणि तिला असं तडफडताना मला पाहवत नव्हतं. रात्री त्यांच्या घरी पोहोचलो. 10 वाजले होते. सर्व जेवण आवरून गप्पा मारत बसलो होतो. हॉलमध्ये सोफ्यावर ती आणि तिचा भाऊ टीव्ही पाहत होते, तर वडील बाजूच्या खुर्चीवर सकाळचं वर्तमानपत्र चाळत होते. मला समोर पाहताच टीव्हीचा रिमोट भावाकडे देत प्रिया काहीतरी निमित्त काढून आपल्या रूममध्ये निघून गेली. माझ्या प्रपोजचा परिणाम राग शेवटी. जास्त काही न बोलता थेट मुद्द्याला हात घातला. आई, एक विचारू का? मी काय विचारतो हे सर्व कुतूहलाने पाहू लागले. आई, इतके मोठमोठे डॉक्टर पुण्या मुंबईत आहेत, मग तुम्ही कोल्हापूरला कसे आलात? कारण इकडे निदान नाही झालं तर इथले लोक त्या मोठ्या शहरात जातात. माझ्या प्रश्नाने सर्व स्तब्ध झाले. तिच्या भावाने टीव्हीचा आवाज कमी करत माझ्याकडे पाहिले. सर्वांचा उडालेला गोंधळ मला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होता. कोणी काही समजू देत नव्हतं. कदाचित त्यांना ही गोष्ट कोणाला सांगावी वाटत नव्हती. मला त्याची चाहूल जाणवली. ते जे कोणी प्रियाला त्रास देत आहे ते आहे. माझ्या या वाक्यानं सर्वांच्याच चेहऱ्यावर एक भीती झळकली. भिंतीकडेला उभी तिची आई मागे तोल गेल्यासारखी भिंतीचा आधार घेत खाली बसली. वडिलांनी हातातलं वर्तमानपत्र समोर टेबलवर ठेवत अस्वस्थपणे माझ्याकडे पाहिले. मला पाहून आत रूममध्ये गेलेली प्रिया दरवाजा उघडून बाहेर आली. काय पाहिलंस तू? प्रिया रागात आणि कुतूहलानं विचारू लागली, पण तिच्या चेहऱ्यावर ही भीती होतीच. एक विचित्र आकृती जी तुझ्या या अवस्थेला, वेदनांना कारणीभूत आहे. माझं बोलणं ऐकताच प्रियानं आपल्या आईबाबांकडे पाहिलं. आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि बोलता बोलता रडत आपल्या आईजवळ बसली. तुम्ही सगळे मला वेडे ठरवत होता, पण मी खरंच सांगते, मी वेडी नाही. ते आहे. काहीतरी बरळू नकोस. बाबांनी प्रियावर ओरडत माझ्याकडे पाहिलं. काय पाहिलंस? काय दिसलं तुला? प्रिया, तूच आधी सांगितलं असशील याला. मी तिच्या बाबांकडे पाहत म्हणालो. जेव्हा जेव्हा प्रियाला त्रास झालाय तेव्हा एक काळी सावली तिच्या आजूबाजूला होती. याचा अर्थ ती फक्त प्रियालाच यातना देते. पण परवा त्या आकृतीनं माझ्यावरही हल्ला केला. प्रियाला तडफडताना पाहून एक विलक्षण आनंद होतो त्या आकृतीला, असं वाटतं. सर्वच माझ्या बोलण्यानं अवाक झाले. काही वेळ सर्व गप्पच होते. अधूनमधून प्रियाचं मुसमुसणं तेवढंच सुरू होतं. बाहेर रात्र गडद होत चाललेली आणि समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाचे टिकटिक करणारे काटे संथ गतीने पुढे सरकत होते. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या खाजगी आयुष्यात जास्तच रस घेतोय, पण प्रियाच्या वेदना पाहवत नाहीत. रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीचा अपघात झाला तरी पुढे जाऊन मदत करतो. मग प्रिया तर... मी मागे दरवाजाकडे वळलो तसा मागून आवाज आला. प्लीज थांब. तिचा आवाज येताच मी मागे पाहिलं. ती आपल्या आईबाबांकडे पाहत बोलू लागली. आजवर सगळ्यांनी मला वेडं ठरवलं. हा एज्युकेटेड होते ना. हॅल्युसिनेशन. हो, हाच आजार झालाय म्हणाले होते ना तुमचे मोठे भाऊ. आणि मला कोल्हापूरला उपचारासाठी नव्हे तर मिरजच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला आलो आहोत ना आपण. हो ना गाई?
बोलताना तिला भरून आलं होतं. मी घरी परतलो. ती थोडं का असेना बोलली माझ्यासोबत. लाईट बंद करत अंथरुणावर पडलो. तोच व्हॉट्सअपवर मेसेज आला प्रियाचा. उद्या मी तुला सगळे सांगेन, क्लास सुटल्यावर भेटू. तिचा मेसेज वाचून थोडं बरं वाटलं. निदान ती या निमित्ताने तरी 2 शब्द बोलेल. मी ड्युटीवर तब्येत बरी नसल्याचं सांगून बाहेर पडलो. तिची वाट पाहत ठरलेल्या ठिकाणी बसून होतो. तोच तलाव, प्रपोजवाला. निसर्गाने जमिनीवर हिरव्यागार गवताचा जणू गालीचा अंथरला होता. त्यावर ठराविक अंतरावर बसलेली प्रेमी युगलं, कुणालाही हेवा वाटावी अशीच, एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणारं जोडपं. त्यांना पाहून आपण किती कमनशिबी आहोत याची जाणीव मात्र होती. संजू, कधीपासून तुला बोलावतोय मी. पाठीमागून आलेल्या प्रियाच्या आवाजानं अचानक त्या सुंदर कल्पनेतून बाहेर आलो. समोर दूरवर गोलाकार पसरलेल्या त्या तलावामधील त्या निळसर पाण्याकडे पाहतच म्हणालो, सॉरी, जरा वेगळ्याच विचारात होतो. तिच्याकडे मागे वळून पाहिलं, पण मागे कुणीच नव्हतं. ती आली नव्हती, पण माझ्या जवळून जाणाऱ्या प्रेमी युगुलानं विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि तसेच चालत पुढे गेले. पण ती अजून कशी आली नव्हती? 11ला भेटणार होती, 12 वाजून गेले होते. मी तिला कॉल लावला, पण नॉट रिचेबल. आणखी थोडा वेळ वाट पाहिली, पण शेवटी निराश मनानं परतलो. येताना तिच्या घरासमोरूनच आलो. बाईक स्टँडवर लावून आत आलो, पण अजूनही तिचा कॉल लागत नव्हता. प्रियाला कॉल करतोयस ना? माझ्या अस्वस्थ चेहऱ्याकडे पाहत पूजानं विचारलं. हो ग, काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणाली होती. हे घे. माझ्याकडे एक कागद देत म्हणाली. तिला उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलंय. कदाचित ते पुन्हा आपल्या गावी नाशिकला गेलेत. काय? पण मला का नाही बोलली? ती सकाळी क्लासला जात होती तेव्हाच एक व्हाईट व्हॅन आली होती. सगळे सोबत गेलेत. मी चिठ्ठी उघडून वाचू लागलो. सगळ्यांनी मला वेडं ठरवलं आणि एक वेळ मला स्वतःलाही वाटलं की खरंच मी वेडी आहे. पण मी वेडी नाही रे. निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवलास. थँक्यू. ती चिठ्ठी वाचली आणि सुन्न झालो. नकळत डोळ्यात पाणी आलं. पण आता पुढं काय? ती परत तिच्या गावी गेलीये. आपली सारी दुःख, साऱ्या यातना, एक भयाण पोखरत जाणारं आयुष्य घेऊन ती गेली. मला एकटंच सोडून गेली ती. पण तिला जे सांगायचं होतं ते चिठ्ठीत लिहू शकत होती आणि चिठ्ठी लिहिण्यापेक्षा मेसेज करू शकत होती. पण बरोबर, कारण ती मला परका समजत होती. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको हेच म्हणाली होती ना. तसाच आपल्या रूममध्ये जाऊन बसलो, पण लक्ष लागेना. समोर काचेच्या कपाटात एका ग्रेटिंगमध्ये पिन लावून उभा केलेला तो गुलाब दिसला. प्रपोजवाला गुलाब. त्याच्यावरचं तेज, सुगंध, त्याचं सौंदर्य कमी होत चाललं होतं. तो पुन्हा ताजा टवटवीत नाही होणार आणि शेवटी तो नकळत बाहेर फेकला जाणार, जशी प्रिया आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये. वेड्यांचं हॉस्पिटल? झटकन उभा राहिलो. हो, ती म्हणाली होती घरचे सर्व तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला आलेत आणि तो डॉक्टरही तेच म्हणाला होता. तो डॉक्टर भेटायलाच हवं. तडक हॉस्पिटलमध्ये गेलो. नमस्कार, आत येऊ का? मी केबिनचं दार उघडत विचारलं. हो, या ना, बसा. मला आत बोलावलं आणि आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले. अगदी छान एसी केबिन होती. समोर टेबलवरच्या जाड आणि रुंद काचेवर हात ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतीवर स्थिरावली. काय काय साहित्य फिटिंग करतो परमेश्वर, मनात विचार येऊन गेला. बोल, काय मदत करू तुझी? रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले. मला ओळखले असेल तुम्ही. त्यांनी किंचित भुवया आकसून पाहिलं आणि डोळ्यांवरचा चष्मा काढत टेबलवर ठेवला.
हो, ओळखलं. त्या वेड्या मुलीचा मित्र ना? तिला वेडी कशावरून ठरवलं? तिला मरण यातना होतात, अंग जळाल्यासारखं वेदनेनं ती तडफडते, पण तिच्या सर्व चाचण्या केल्या, सर्व नॉर्मल. म्हणजे तुम्ही एखाद्या आजाराचं निदान करू शकला नाहीत तर तो पेशंट वेडा ठरतो, असंच ना? पण हे तिच्याकडून कोणी करवून घेत असेल तर? तुला काय म्हणायचे आहे? ते जरा रागातच म्हणाले. ती वेडी नाही, ती जे भोगते ते दिसत नाही, पण तिला त्या वेदना होतात आणि ते खरं आहे. ओ, म्हणजे भूत. लुक मिस्टर. संजय. हा संजय. या फालतू गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. मेडिकल सायन्स किती प्रगत झालंय आणि तुम्ही आजची पिढी या मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवताय. सर, तुमच्या मागे जे शरीराच्या आतल्या रचनेचं मॉडेल लावलंय, कधी त्याला नीट पाहिलंय? हो, अगदी व्यवस्थित. त्यातच स्टॉप केलाय. मला सांगा, किडनी कुठं असते? हार्ट, लिव्हर, नेकबोन, ब्रेन? डॉक्टर एका प्रश्नाचं उत्तर देऊन भयंकर संतापले. संजय, नेमकं काय म्हणायचं तुला? सर, तुम्ही संपूर्ण शरीराचा अभ्यास केलाय, पण मग या शरीराला उभं करणारा आत्मा नेमका कुठे असतो हे सांगू शकाल? खूप सारे कृत्रिम अवयव मेडिकल सायन्सने तयार केलेत, पण तुम्ही कृत्रिम आत्मा तयार करू शकाल, जो माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरात घातल्यावर तो पुन्हा जिवंत होईल? डॉक्टर अवाक होऊन माझ्याकडे पाहत होते. आणि हो सर, प्रिया वेडी नाही. माझ्याकडे पाहत त्यांनी एक कार्ड काचेच्या टेबलावरून पुढे सरकवलं. मी ते कार्ड उचलून पाहत वरच्या खिशात घातलं. आय एम सॉरी सर, जर तुम्हाला राग आला असेल तर. एवढं बोलून मी बाहेर पडू लागलो. ते मात्र विचार करत त्या शरीर रचनेच्या आकृतीकडे पाहत होते. कार्डवर एक पत्ता आणि नंबर दिलेला. मी तो नंबर डायल केला. तसा समोरून एका महिलेचा आवाज आला. मी विचारलेली माहिती त्यांनी सांगितली. मला रात्र अशीच वाया घालवायची नव्हती. घरी परतलो. किरकोळ साहित्य बॅगेत भरलं. पूजा, बाहेरगावी जातोय, उद्या येईन. ते मिरजच्या हॉस्पिटलमध्ये नव्हते गेले. कोल्हापूर जवळच एक मोठे मानसोपचार तज्ज्ञ होते. गाडी त्या दिशेने धावत होती तशी रात्रही आणखी गडद होत असल्यासारखं वाटू लागलं. थंडीच्या दिवसात नितळ चांदणं ओढून येणारी रात्र आज काळोखानं माखली होती. जणू काळ्या कुट्ट अजगरासारख्या सावल्या त्या आकाशातील चांदण्या गिळंकृत करत पुढे सरकत होत्या. रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता, पण वेग कमी करून चालणार नव्हतं. परत एखादं दडपण होतं. कदाचित मी या सर्वातून दूर राहावं असा अप्रत्यक्ष संकेतच येत होता. रात्र बरीच झालेली. साधारण 11 वाजलेले. ते हॉस्पिटल समोर दिसत होतं. अगदी मनुष्यवस्तीपासून दूरच, बरंच लांब. जसं हायस्कूल असावं. समोर लोखंडी गेट आणि 5-6 फुटांची भिंत. गाडी बाजूला घेत चालत गेटजवळ बनवलेल्या छोट्या खोलीशी आलो. दुसऱ्या मजल्यावरील काही खिडक्या बंद दिसत होत्या, तर तिथंच डाव्या बाजूच्या लोखंडी ग्रिल लावलेल्या उघड्या खिडकीतून किंचित प्रकाश येत होता. त्यातूनच डोकावणारी एक मानवी आकृती माझ्याकडे पाहत असल्यासारखं जाणवलं. त्या बंद गेट मागूनच वॉचमनला हाक दिली. तसं बाजूच्या कट्ट्याजवळून चालत डोक्याला मफलर गुंडाळलेली एक वयस्कर व्यक्ती समोर आली. साधारण 60 ओलांडली असेल. सावळा रंग, किंचित बसकं नाक, सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पांढरी खुरटी दाढी दिसत होती. मला आणि मागे लावलेल्या बाईकला पाहू लागला. कोण पाहिजे? मला बघतच त्यांनी प्रश्न केला. डॉक्टर साहेबांना भेटायचं आहे. सकाळी या, मेन डॉक्टर सकाळीच भेटणार. सर, खरं तर मला एका पेशंटला भेटायचं आहे. आज सकाळी आणलंय. मी चेहरा केविलवाणा करत म्हणालो. आता भेटायला परवानगी नाही रे बाळा, उद्या ये. शेवटी त्याच्या हातापाया पडून आज जायची परवानगी घेतली. तिथं काम करणाऱ्या एका मावशीसमोर हात जोडले. फक्त 5 मिनिटं. त्यांनी मला एका रूमकडे नेलं. स्त्री विभाग होता. बराच गोंगाट माजलेला. कोण जोरजोरात रडत होतं,
तर कोणी किंचाळत होतं, कोण गाढ झोपलेलं तर कोणी नुसतंच किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत होतं. अशीच एक रूम दिसली. दरवाजावर लावलेल्या काचेतून आत पाहिलं आणि खळखळ डोळ्यात पाणी तरळलं. पांढरट रंगाचा गाऊन घातलेला, सारं शरीर गोळा करून तिचं मुसमुसणं चालू होतं. प्रिया, माझा आवाज ऐकताच तिनं झटकन वर पाहिलं. वृक्ष मोकळ्या केसांना चेहऱ्यावरून बाजूला करत त्या छोट्याशा बेडवरून ती उठून बसली. मला समोर पाहून तिला अश्रू आवरेनासे झाले. बेडवरून खाली उतरून चालत पुढे आली. रडून डोळे लाल झाले होते. माझ्यासमोर हात जोडून ती फक्त रडत होती, पण निराशेनं भरलेल्या तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. चल रे, खूप झाला इमोशनल ड्रामा, सकाळी ये. मावशी, सकाळपर्यंत मी जिवंत राहीन की नाही माहीत नाही हो, थोडा वेळ बोलतो आम्ही. प्रियानं विनवणी केली. तशा त्या मावशीनं हातातला टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पाडत म्हणाल्या, तुला मरू देत नाही आम्ही. मावशीचे शब्द कानावर पडले तसं मी प्रियाकडे पाहिलं. हातानेच खूण केली. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तिलाही खूप बरं वाटलं आणि माझी नजर तिच्या मागील खिडकीवर गेली. त्या खिडकीच्या पलीकडे कोणीतरी उभं होतं. कदाचित पलीकडं दुसरी रूम असावी. हा महिलांचा वॉर्ड आहे ना? शंका वाटली म्हणून मी त्या मावशीला विचारलं. त्या मावशी म्हणाल्या, हो, फक्त स्त्रिया मुली आहेत तिथं. मग पलीकडच्या रूममध्ये तो मुलगा काय करतोय? तसं प्रिया मागं पाहू लागली, पण तोपर्यंत तो मुलगा तिथून निघून गेला होता. तिथं मुलगाच काय, पण कोणाची सावली पण पडू शकत नाही. ती मावशी जरा अति आत्मविश्वासूच वाटली. हो का? ते कसं? सांगते. प्रिया, ती खिडकी उघड. मावशीचा आदेश येताच प्रिया माझ्याकडे थोडं भयभीत नजरेने पाहत खिडकीच्या दिशेने चालू लागली. मावशी मात्र भलत्याच आत्मविश्वासात दिसत होत्या. खिडकीपाशी पोहोचल्यावर तिनं फिरून आमच्याकडे पाहिलं. काही नाही होणार, उगाच कशाला घाबरतेस? मावशीच्या आवाजात थोडा राग होता. जशा त्या खेकसत होत्या. प्रियानं खिडकीची कडी सटकन खाली खेचली आणि कर्र कर्र करत खिडकी उघडली आणि मी समजून गेलो की पलीकडे रूम नाही, तर हीच शेवटची रूम होती, दुसऱ्या मजल्यावरची. आणखी एक लक्षात आलं की आत येताना खिडकीत दिसलेली आकृती याच रूममध्ये होती. प्रिया, जाऊ दे, मला भास झाला असेल. पण ती खिडकीमध्ये पाठमोरी उभी शांतपणे बाहेर पाहत होती. मी पुन्हा हाक दिली, पण काहीच प्रतिसाद येईना. तोच एक थंड हवेचा झोका खिडकीतून आत शिरला तसा सर्रकन अंगावर काटा आला. प्रिया, म्हणून मी जोरात ओरडलो. तशी ती खिडकी जवळून मागे सरकली आणि पुन्हा घाईघाईने खिडकी बंद करून दरवाजाकडे धावत आली. तो मला ठार मारून टाकणार, मला इथून बाहेर काढा प्लीज. ती आमच्या समोर भीतीनं रडू लागली. कोण तो? कोण मारणार तुला? तुला काही नाही होणार, मी उद्या डॉक्टरांशी बोलतो. बोलता बोलता माझी नजर मागे खिडकीवर गेली. त्या पारदर्शी काचेतून आकाशातील क्षितिजाकडे झुकत जाणारे चंद्रबिंब हळुवारपणे काळाकुट्ट ढगांच्या कवेत सामावून जाऊ लागलं. तसाच दीर्घ आवाज करत खिडकी हळुवारपणे उघडत होती. प्रियानेही आवाज स्पष्ट ऐकला, पण मागे पाहायची तिची हिंमत होईना. ती दरवाजावर हात बडवू लागली. प्लीज मला बाहेर काढा प्लीज. माझी नजर मात्र प्रियाच्या 8-10 फूट मागच्या त्या खिडकीवर स्थिरावली. खिडकी बाहेर वरच्या बाजूला कसलीशी हालचाल दिसू लागली. काहीतरी उलटं लटकत होतं, जे वरूनच आत डोकावत होतं.
आणि इतक्यातच रूममधल्या भिंतीवरचा पांढरा बल्ब चरचर आवाज करू लागला. आम्हा तिघांची नजर त्या बल्बवर स्थिरावली तसा फटकन आवाज आला आणि त्या बल्बच्या काचा सर्वत्र पसरल्या. या बल्बला पण आत्ताच जायचं होतं. थांब रे इथंच, मी ऑफिसमधून बल्ब आणते. त्या मावशी चालत ऑफिसच्या दिशेने निघाल्या. तसा मोबाईलचा टॉर्च ऑन करत मी प्रियाला धीर देऊ लागलो. ती पूर्ण खचली होती, त्रासली होती, या अमानुष यातनांना कंटाळली होती. वाईट एवढंच वाटत होतं की मी फक्त धीरच देऊ शकत होतो. तिच्यासोबत बोलताना माझी नजर पुन्हा खिडकीवर गेली. तसं वरच्या दिशेने एक काळी गडद आकृती सरपटत त्या रूममध्ये प्रवेश करू लागली. भीतीनं माझ्या अंगावर शहारा आला. प्रियाला सांगितलं तर तिचं काय होईल या विचारानं मी सुन्न झालो. प्रिया, तू घाबरू नको, मी सोडवतो तुला इथून. माझ्या आवाजातही कंप सुटला. मी ऑफिसच्या दिशेने पाहिलं आणि जोराची हाक दिली, मावशी लवकर या. आणि पुन्हा समोर पाहिलं तसा भीतीनं घाम फुटला, डोळे विस्फारले. त्या खोलीत प्रियाच्या अगदी हातभर अंतरावर एक काळी गडद सावली उभी होती. काळी कुट्ट धुसर. त्या आकृतीच्या चेहऱ्यावरील लालसर डोळ्यांसारखे 2 ठिपके जसे माझ्यावरच रोखले होते. प्रिया दरवाजावर डोके टेकवून खाली पाहत मुसमुसत होती. मावशी लवकर या. मी पुन्हा हाक दिली तशा मावशी झपाझप पावले टाकत येऊ लागल्या. त्या आकृतीनं आपले दोन्ही हात हवेत पसरले आणि प्रियावर झडप घालणार तोच मावशी दरवाजाचं कुलूप उघडू लागल्या. घाईघाईत कुलूप उघडून दरवाजा उघडला तशी ती सावली कुठेतरी नाहीशी झाली. मी उंच हाताने तो बल्ब बसवला तशी रूम पुन्हा पांढऱ्या एलईडीच्या प्रकाशात उजळून निघाली. प्रिया कोपऱ्यातल्या छोट्याशा बेडवर गुडघ्यात डोकं खोपवून बसली होती. लांब विस्कटलेल्या तिच्या वृक्ष केसांनी चेहरा पूर्ण झाकला गेला होता. अगदी शांत. मगापासूनचं रडणं, मुसफुसणं सारं बंद झालं होतं. प्रिया, मी तिला हाक दिली तसा आपल्या उजव्या हाताचं एक बोट बेडवरील बेडशीटवर वेडवाकडं फिरवू लागली, जशी ती एखादी आकृती काढते. प्रिया, बरं वाटतंय ना? मी पुन्हा विचारलं. तशी आपल्या बोटांची हालचाल थांबवली, पण डोकं तसंच गुडघ्यांमध्ये खुपसलेलं. हळूच ते बोट आपल्या तोंडात घातलं. मी आणि मावशी तिच्याकडे पाहतच होतो. तोच खटकन आवाज आला. आम्ही दोघंही तिची गूढ शांत हालचाल पाहत होतो. तसं तिने शांतपणे तोंडात घातलेलं बोट बाहेर काढलं तर त्याला रक्ताची धार लागलेली. ते बोट तसंच बेडशीटवर फिरवू लागली. अर्ध बोट तिनं दातांनी तोडलं होतं. त्यातून भळाभळा येणाऱ्या रक्ताची धार लागली होती. मी धावतच तिच्याकडे गेलो. तिचं बोट दाबून धरत रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. मावशी, डॉक्टरांना कॉल करा आणि फर्स्ट एड बॉक्स आणा लवकर. तशा त्या पुन्हा ऑफिसकडे धावल्या. प्रिया, काय करतेस हे? मी बोट दाबून धरतच म्हणालो. तसा मघापासून गुडघ्यात खुपसलेलं मुंडकं वर काढत तिनं माझ्याकडे पाहिलं. अर्ध्या चेहऱ्यावर विस्कटलेले केस, पांढरे विस्फारलेले डोळे माझ्यावर रोखलेले, तर तोंडातून ओघळणारी रक्ताने माखलेली लाळ हनुवटीवरून गळ्यावर पसरली होती. तोंडात काहीतरी चघळत जबडा हळुवारपणे हलवत होती. तिची अवस्था. उद्या सकाळी पौर्णिमा संपण्याआधी तो तिला सोबत नेईल. प्रियाच्या रूम समोरच्या एका अंधाऱ्या खोलीतून कोण्या वयस्कर स्त्रीचा आवाज आला. ए काळ्या जिभेचे, तोंड बंद कर, नाहीतर उद्या तुला पण करंट देईन. आपल्या खुर्चीवरूनच मावशी तिच्यावर खेकसल्या. माझी नजर त्या आवाजाच्या दिशेने स्थिरावली. आपली जखम दाबून धरत प्रिया बेडवरून उठली आणि दरवाजातून दिसणाऱ्या त्या खोलीकडे पाहू लागली. त्या खोलीच्या गडद काळोखानं माखलेल्या कोपऱ्यातून कोणीतरी सावकाश पुढे चालत आलं आणि बाहेरच्या बल्बच्या किंचितशा प्रकाशात तिचा चेहरा दिसला. एक 60-65 पार केलेली वयस्कर स्त्री समोर होती. केस बरेच पांढरे पडलेले. तिच्या चेहऱ्यावरची पांढरी सुरकुतलेली त्वचा हाडांच्या कवटीला चिकटलेल्या कागदाप्रमाणे वाटत होती.
इतकी बारीक ती म्हातारी, लांब पोपटाच्या चोचीसारखं नाक, डोळ्यांवरच्या चष्म्याची एका बाजूची काच फुटल्याने कोष्ट्याच्या जाळ्यासारखी दिसत होती. तुम्ही कोण आणि काय बोलताय? मी जरा रागातच म्हणालो. तसा बाजूच्या खुर्चीवर डुलकी घेत बसलेल्या मावशी म्हणाल्या, ती सुजाता आहे. तिला क्रूर भटकणारे आत्मे दिसतात म्हणे. आम्हालाच काही भूत दिसत नाहीत काय माहिती. काय काय नमुने या हॉस्पिटलमध्ये भरती होतात. आणि पुन्हा खुर्चीवर डुलकी घेऊ लागली. जरा स्पष्ट सांगाल का? मी दबक्या आवाजात म्हणालो. तो हिला आपल्या सोबत न्यायला आलाय. त्या म्हातारीचा गंभीर आवाज आमच्या दोघांच्या काळजातलं उरला सुरला धीरही संपत चालला होता. तिला अशाच यातना देऊन पौर्णिमेला लागलेलं ग्रहण संपण्याआधी ठार करेल. तिचा आत्मा शरीरातून बाहेर पडताच त्या आत्मावर कब्जा करेल आणि मग एका गुलामाप्रमाणे यातना देत राहील वर्षानुवर्ष. एक क्रूर लिंग पिसाटणारा धम शेवटी हेच करू शकतो. हे सगळं तुम्हाला कसं माहिती? त्याच्या क्रूरपणाबद्दल प्रिया आश्चर्यानं विचारू लागली. तसा त्यांच्या चेहऱ्यावर गूढ हास्य पसरलं. त्याचा आत्मा तुझ्या भोवतीच घुटमळतोय, अखंड बडबड करत. या रात्रीच्या आधी तुझा अंत होईल हे सांगतोय. त्यानं प्रपोज केलं होतं ना तुला? तुझं शरीर हो होतं त्याला, पण त्याला नकार ऐकण्याची सवय नव्हती आणि आपली झाली नाही म्हणून तिला नरक यातनेत तडफडण्याची वेळ आणणारा शैतानच असू शकतो. ती म्हातारी बोलता बोलता थांबली. त्यांचं बोलणं ऐकून प्रिया हादरूनच गेली. मी आता काही क्षणांची सोबती आहे रे, पण तुला सगळं सांगते. मी प्रियाकडे प्रश्नार्थी नजरेने पाहत होतो. हे वयच असं असताना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायचा, दंगा मस्ती, आयुष्य मनमुरादपणे जगायचं. पण सगळं मनासारखंच होत नाही ना. संजय नावाचा मुलगा माझ्या लाईफमध्ये आला आणि असंच सारं जग बदलून गेलं. मी कॉलेजची ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली तेव्हा तो आपल्या नगरसेविका आईसोबत गेस्ट म्हणून आला होता. उंच, देखणा, काळेभोर केस, खुरटी कोरलेली दाढी. कुठलीही मुलगी सहज अट्रॅक्ट व्हावी असाच तो. मला पाहताच माझ्या प्रेमात पडला. खूपच उतावीळ स्वभावाचा. एका दिवसात माझा मित्र बनला आणि 2 दिवसांनी मला प्रपोज केलं. प्रिया अगदी शांतपणे बोलत होती. मग काय झालं? तशी माझ्याकडे पाहत म्हणाली. मी नाही म्हणाले, कारण मी त्याला नीट ओळखतही नव्हते आणि तिथंच माझं आयुष्य बदलून गेलं. त्यानं माझा पाठलाग सुरू केला. एकदा काही गुंडांनी माझी छेड काढली तेव्हा त्यानंच मला वाचवलं, पण नंतर समजलं की ते त्याचेच मित्र होते. मला आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्लॅन होता. मी नाही बोलते हे त्याच्या पचनी पडेना. नाना शक्कल लढवत होता. असंच एक दिवस एका मैत्रिणीनं मला मेसेज करून कॉलेजच्या मागच्या इमारतीत बोलावलं. कन्स्ट्रक्शनचं काम बंद पडलं होतं. ती इमारत पडीक झाली होती. मी पोहोचले, पण तिथं माझी मैत्रीण नव्हती. मग मी तिच्या खिन्न चेहऱ्याकडे पाहत म्हणालो. सर्वत्र शोधलं तिला, पण कुठेच दिसत नव्हती. मी मागे फिरले तसा मागे संजू उभा दिसला. त्याला पाहताच मी घाबरले. माझा हात पकडून त्याने जवळ खेचले आणि प्रेमाचा होकार ताकदीच्या जोरावर मागू लागला. अचानक घडलेल्या प्रकारानं मी पुरती हादरून गेले होते. त्याला प्रतिकार करत होते, पण त्यानं माझ्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. प्रियाला आता अश्रू अनावर झाले, पण आवंडा गिळत तिनं डोळे पुसले आणि पुन्हा सांगू लागली. आमच्यात झटपट सुरू झाली, पण मी दुबळी ठरू लागले. त्यानं मला जमिनीवर पाडलं आणि माझ्या अंगावर झेपावलं. माझं शरीर निर्दयीपणे कुस्करत वासनेनं भरलेल्या नजरेनं अधाशासारखा पाहत म्हणाला, काय अवकात आहे ग तुझी? तुझ्यासारख्या कितीतरी पोरी वापरून फेकून दिल्या मी, कारण मला जे आवडतं ते मी मिळवतोच, मग ते समोरच्याच्या मर्जीनं किंवा मर्जीविरुद्ध. मी प्रतिकार करत होते, ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण माझं तोंड त्यानं दाबून धरलं होतं.
वेदनेनं मी रडत होते, पण त्याला दया येत नव्हती. त्या झटापटीत माझ्या हाताला एक लोखंडी सळई लागली. कदाचित बांधकामातली असेल ती. मी जोराने त्याच्या मस्तकात घातली. तसा कळवळत माझ्या अंगावरून बाजूला झाला. मी रागानं वेडी झाले होते. मी एका मागोमाग एक प्रहार करत होते. तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर लोळत होता. मी तिथून धावतच बाहेर सुटले आणि तुटलेल्या चौकटीतून पुन्हा मागे वळून पाहिलं तर तो जमिनीवर पालथा पडला होता. रक्तानं माखलेल्या चेहऱ्यावर धूळ माती चिकटली होती. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं आणि तसाच रखरखत्या नजरेनं मला पाहत होता. मग तू पोलिसात नाही कळवलंस? पोलिसात? ज्या ज्या मुलींनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली त्यांचं घरातून बाहेर पडणंही संजयच्या मागे तुकड्यासाठी शेपटी हलवत फिरणाऱ्या कुत्र्यांनी मुश्किल केलं रे. एका मुलीने तर गळफास घेऊन आत्महत्या केली आणि राजकीय ताकद वापरून त्यानं ते केस दाबून टाकली. पोलीस खिशात घेऊन फिरणारा युवा नेता होता तो. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं. आणि मी ही केस केली असती तर? ही गोष्ट समाजातील त्या लोकांना समजली तर काय होईल? त्या नराधमानं एकदा रेप करायचा प्रयत्न केला, पण या समाजातले नरपिशाच रोज येता जाता दिसेल तिथे वासनांनी, नजरांनी, काटेरी बोचऱ्या शब्दांनी दररोज रेप करत राहतील. मग कॉलेजमध्ये घरी कोणाला बोललीस? नाही. मी रिक्षा पकडून घरी आले. कोणाला काहीच बोलले नाही. खूप रडले. खोलीत एकटीला कोंडून घेतलं. माझी निरागस स्वप्नांची राखराख झाल्यासारखी वाटली. मी 15 दिवस कॉलेजला गेले नाही. त्या इमारतीत कोणीच जात नव्हतं. 2-4 दिवस शहरातली काही भटकी कुत्री त्याचं प्रेत फरफटत रस्त्यावर आणून फाडून खात होती. त्याच्या हातापायाची बोटे, चेहरा, शरीर उंदरांनी कुरतडून खाल्लेलं.